माझी स्वतःची तयारी आणि मानसिकता आहे, ती मानसिकता घेऊनच मी राजकारणात उतरलोय. माझा स्वभाव अनुकरण करण्याचा स्वभाव अजिबात नाही. मी काहीतरी वेगळं करण्याचा माझा मुळापासून स्वभाव आहे. आमदार अमोल चिमणराव पाटील यांचा उद्या आहे वाढदिवस. या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आपण आज त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. मी आपल्या सारा दर्शकांच्या वतीने आपल्या लोकलवच्या स्टुडिओमध्ये, आजच्या लोकलवच्या या विशेष संवादमध्ये आमदार अमोल पाटील यांचे या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. नमस्कार. उद्या आपला वाढदिवस. पहिल्यांदा सर्व दर्शकांच्या वतीने आपल्याला वाढदिवसानिमित्त खूप खूप मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. एक तरुण उमदा आमदार म्हणून आपल्याकडे बघितलं जातं. आपण 2024मध्ये पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आला. त्यावर आपण गेल्या म्हणजे वयाच्या 45व्या वर्षी साधारण आपण आमदार झालात. हो. आणि साधारण 29 वर्षापासून वयाच्या 29व्या वर्षी आपण राजकारणात प्रवेश केला. हा सगळा प्रवास जो तुमचा आहे तो आम्हाला पहिल्यांदा जाणून घ्यायचा आहे की आमचं मन असं की आदरणीय आपले वडील ते आमदार होते, त्यांच्याकडून आपण बाळकडू म्हणून आपण राजकारणात आलात, की समाजाने आपल्याला राजकारणात खेचलं, की आपल्याला मनापासून आपण वाटलं राजकारणात यावं. राजकारणात येण्याची उडी, राजकारणात येण्याचा प्रवास आपला हा कशा पद्धतीचा झाला? माझे वडील आदरणीय आबासाहेब हे 3 टर्म आमदार राहिले आहेत. विविध पदं त्यांनी भूषवलेली. जिल्हा बँक असेल, जिल्हा दूध संघ असेल, रावरी कृषी विद्यापीठ असेल, MSC बँक असेल, असे अनेक पदं त्यांनी भूषवलेली आहेत. त्यांचा वारसा तर मला लाभलेलाच आहे. परंतु मी 2009 साली सुरुवातीला मी कृषी उत्पन्न बाजार समिती पारोळ्याचं निवडणूक लढवली. त्याच्यामध्ये आम्ही तत्कालीन पालकमंत्र्यांचं पॅनल पराभूत करून आमचं पूर्ण पॅनल तिथे निवडून आलं होतं. आणि त्यानंतर मी तिथे सभापती झालो. सलग 13 वर्ष मी कृषी उत्पन्न बाजार समिती पारोळ्याचा सभापती राहिलो. आणि त्याच्यानंतर मी जिल्हा बँकेला पण निवडून आलो. आता जिल्हा बँकेला माझी ही दुसरी टर्म आहे आणि आता मी विद्यमान उपाध्यक्ष देखील आहे. दुसरं आपण जे म्हणालात की आपण वडिलांकडून वारसा घेऊन आलात, पण वारसा मला निश्चित मिळालेला आहे. वडिलांकडून मी बाळकडू लहानपणापासून घेतलं. परंतु वारसा जरी असेल तरी लोकांनी जोपर्यंत आपल्याला निवडून लोक आपल्याला देत नाही तोपर्यंत आपण प्रत्यक्ष पदावर बसू शकत नाही. म्हणून आपल्याला असंच म्हणावं लागेल की लोकांनीच मला निवडून दिलं. आणि मला थोड्या नाही तर विधानसभेमध्ये मला माझ्या मतदारसंघात रेकॉर्ड ब्रेक मतांनी लोकांनी निवडून दिले. 58,000 मताधिक्य मला मिळालेलं आहे, जे की आमच्या मतदारसंघात आजपर्यंत स्वातंत्र्योत्तर काळात जधीपासून विधानसभा अस्तित्वात आली एवढ्या मतांच्या फरकाने आजपर्यंत कुठलाही आमदार निवडून आलेला नव्हता. अच्छा, पण तुम्हाला निवडून दिलं फक्त एरंडोल नाही, एरंडोल, पारोळ आणि भडगाव या तिन्ही मतदारसंघांकडे. या मतदारसंघाकडे आता आपण कशा दृष्टीने बघत आहात? मग तुम्हाला यांनी सगळ्यांना निवडून दिलंय? हो, निश्चित. खरं तर जबाबदारी खूपच वाढलेली. कारण थोड्या मतांनी नाही तर आपल्याला 58,000 ते 60,000 मतांनी लोकांनी निवडून दिलेलं आहे. साहजिक आहे, जितक्या जास्त मतांनी तुम्हाला लोक निवडून देतात तितकं लोकांचं प्रेम तुमच्यावर अधिक आहे असं आपल्याला समजावं लागेल. अपेक्षा जास्त आहेत, प्रेम जास्त आहे. बरोबर. तर त्याच्यासाठी उतराई होण्यासाठी आपल्याला निश्चितपणे खूप जास्त कामं करावं लागतील. माझे वडील आदरणीय आबासाहेब आमदार असताना मतदारसंघात 3,000 ते 3,200 कोटी रुपयाची कामं मागच्या कालखंडामध्ये आलेली आहेत. त्याच्यानंतर आज जर मला या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांच्यापेक्षा जास्त कामं केली तरच लोक मला म्हणतील की आपण एवढ्या मतांनी यांना निवडून दिले. तर मला नक्कीच माझ्यावरती जबाबदारी जास्त आहे आणि मला त्याच्यापेक्षा जास्त काम करण्याचं प्रेशर हे माझ्यावरती निश्चित आहे. तुम्ही करोडोची विषय आता सांगितलात. आत्ता आपण 24 म्हणजे या वर्षभराच्या काळात साधारण कोणकोणत्या पद्धतीची लक्षणीय अशी कामं आपल्यातून झाली? सुरुवातीला मी तुम्हाला एक चांगलं महत्त्वाचं काम सांगेल, जे की आता एका दुर्दैवी घटनेत आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा दुर्दैवी निधन झालं. परंतु त्यांची एक चांगली आठवण मी आपल्याला सांगेल. माझ्याकडे पद्मालय धरणाच्या बाबतीत एक सुधारित प्रशासकीय मान्यता कॅबिनेटच्या बैठकीमध्ये प्रस्तावित होती. त्यावेळेला मी त्यांच्याकडे गेलो तर ते म्हणत होते की 1,070 कोटी रुपयाची ही सुधारित प्रशासकीय मान्यता आहे. तुझ्या मतदारसंघामध्ये एवढे पैसे कसे द्यायचे? आज राज्याची परिस्थिती एवढी चांगली नाही आहे आणि तुला एका झटक्यात 1,070 कोटी रुपयाची सुधारित प्रशासकीय मान्यता कशी द्यायची? मग मी त्यांच्याकडे हट्ट धरला की दादा हे पैसे आपल्याला एकदम द्यायचे नाही आहे. ही सुधारित प्रशासकीय मान्यता आहे. तुमचा मुलगा म्हणून तुम्ही मला ही सुधारित प्रशासकीय मान्यता द्या. मी त्यांच्याकडे हट्ट पकडला आणि त्यांनीच समोरच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की मुलांचा बालहट्ट मला पूर्ण करावा लागेल म्हणून मला हे 1,070 कोटी रुपये याला द्यायचे आहेत. आणि त्यांनी मला प्रेमाने सांगितलं, जर का तू हा प्रकल्प वेळेत पूर्ण केला नाही तर आदरणीय शिंदे साहेबांना सांगून तुझं पुढच्या वेळेचं तिकीट कट करेल, असे त्यांनी मला सांगितलं होतं. अच्छा. हां, पण दुर्दैवाने ते आपल्यात आज नाही आहे.
1070 कोटी रुपयाची सुधारित प्रशासकीय मान्यता आणण्यामध्ये आम्ही तिथे यशस्वी झालो आहे. अंजनी प्रकल्पासाठी आपण नवीन 500 कोटी रुपयाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव पाठवलेला आहे. मागच्या काळातले जी प्रलंबित कामं होती, भामरखेडा धरण असेल, असे भरपूर कामं आता सुद्धा त्याच्यामध्ये मी खंड पडू दिलेला नाही आहे. आणि मी आमदार झाल्यापासून मला आनंद होईल की मी माझ्या मतदारसंघासाठी कमीत कमी 150 ते 200 कोटी रुपयाची कामं मी आणलेली आहे. ही सगळी जरी कामं आपण आणलीत तरी या मतदारसंघामध्ये असं कोणतं तरी काम असेल की ते काम तुम्हाला करण्यासाठी शिंदे साहेबांची मदत घ्यावी लागली असेल किंवा आमदारांची मदत घ्यावी लागली असेल, गिरीश भाऊंची मदत घ्यावी लागली असेल, हे कशा प्रकारे तुम्ही सांगड सगळी घेऊन? नक्कीच. आमचं सरकार जे आहे ते 3 पक्षांचं सरकार आहे. याच्यामध्ये आमचे नेते आदरणीय शिंदे साहेब असतील, आता BJPचं आपल्याकडे स्थानिक नेतृत्व आदरणीय गिरीश भाऊ आहेत, आपलं शिवसेनेचं स्थानिक नेतृत्व आदरणीय पालकमंत्री गुलाबराव भाऊ आहेत. यांचं सगळ्यांशी माझा समन्वय चांगला आहे. माझं असं कुणाशी हे नाही की भाजप असेल, शिवसेना असेल, सगळ्या पक्षाच्या नेत्यांशी माझे चांगले संबंध पण आहेत. नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये काही ठिकाणी युती झाली, जिल्ह्यातच आपल्या जवळच्याच तालुक्यामध्ये युती झाली नाही, आपल्या तालुक्यात युती झाली, असे जे सगळ्या घटना घडतात त्यावेळेला मतभेद होत असतात. ते तुम्ही समन्वय कसा साधला हे आम्हाला जाणून घ्यायचं. माझ्या मतदारसंघात पूर्ण दोन्ही नगरपालिकांच्या इथे युती झाली आणि आम्हाला अपेक्षित यश पण मिळालं. बरोबर. एकतर्फी कौल जनतेने आमच्या या शिवसेना भाजप युतीला दिला. तो समन्वय चांगला असला की युती करण्यात अडचण येत नाही, असं माझं स्वतःचं प्रामाणिक मत. म्हणजे तुमच्याकडे युवा नेतृत्व म्हणून सुद्धा बघितलं जातं. आज तुम्ही तरुण म्हणून तुमच्याकडनं सगळे काही अपेक्षा सुद्धा आहेत. या मतदारसंघामधले अनेक तरुण अजूनही बेरोजगार आहेत किंवा त्यांच्या हाताला काम मिळावं, या दृष्टिकोनातून आपले कसे प्रयत्न सुरू आहेत आणि कसे करणार आहात? याच्यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आदरणीय आबासाहेबांच्या काळापासून आम्ही एरंडोल MIDC प्रस्तावित होती आपल्याकडे. तर त्याच्या संदर्भात आता त्याचं स्थळ निरीक्षण 2 महिन्यापूर्वी पूर्ण झालं. बरोबर. स्थळ निरीक्षण पूर्ण झाल्यानंतर आता त्याची नोटिफिकेशनची कारवाई ही चाललेली आहे. त्याच्यासाठी जमीन ॲक्विसिशनची प्रोसिजर ही लवकरात लवकर सुरू होणार आहे. माझं स्वतःचं टार्गेट असं आहे की माझं स्वतःचं ड्रीम प्रोजेक्ट येतो की मला 1 वर्षाच्या त्या MIDCचा जो प्रकल्प आहे तो मला कार्यान्वित करायचा आहे. तर त्याच्यामुळे बरीचशी इंडस्ट्री आमच्या एरंडोल तालुक्यात येईल आणि एरंडोल तालुक्यातल्या माझ्या तरुणाला काम मिळेल. एरंडोल तालुक्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की तिथून एअरपोर्ट 30 किलोमीटरवरती आहे, मोठं रेल्वे स्टेशन 30 किलोमीटर वरती आहे, म्हणजे जळगाव तिथून फक्त 30 किलोमीटर आहे. बरोबर. आणि MIDCची जी प्रस्तावित जागा आहे ती पण स्टेट हायवेला जागा आहे. बरोबर. म्हणजे सगळ्या गोष्टींनी एरंडोल हे फिजिबल होत आहे. म्हणून तिथली MIDC ही चांगल्या प्रकारे काम करेल असं मला नक्कीच खात्री आहे. अच्छा. त्या ठिकाणी MIDC उभारण्यासाठी आपले सगळे प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहेत. जवळपास पूर्ण झालेलं आहे, 80% काम पूर्ण झालेच आहे. या जळगाव जिल्ह्यातला आपला जो मतदारसंघ आहे, एरंडोल, पारोळा आणि भडगाव, या तिन्ही मतदारसंघातला सगळ्यात ज्वलंत जर विषय असेल तर तो पिण्याच्या पाण्याचा. पाणी 15-15 दिवस, 20-20 दिवस, 25-25 दिवस पाणी तिथे पोहोचत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. खास करून हा प्रश्न जो आहे तो पारोळा शहराच्या बाबतीत आहे. पारोळा शहरामध्ये आत्तापर्यंत देखील 20 दिवसाआड पाणी पुरवठा हा होतो हे मान्य आहे. परंतु गेल्या काळात आदरणीय आबासाहेब आमदार असताना आपण आणि शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना पारोळा शहरासाठी 58 कोटी रुपये रकमेची पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली होती. ती पाणीपुरवठा योजना आज पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे ती किंबहुना ती पूर्ण झालेली आहे. काही थोड्याशा तांत्रिक बाबी राहिलेल्या असल्यामुळे थोडंसं एक 15-20 दिवसाचं काम त्याच्यात बाकी आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर आपण परिस्थिती अशी आहे आणि सुदैवाने पाऊस देखील चांगला झाला आहे, धरण देखील पूर्ण भरलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही आता दररोज पाणी पुरवठा 1 महिन्याच्या आत आम्ही पारोळा शहराला करू शकतो, अशी परिस्थिती तिथे आज निर्माण झालेली आहे. ते पण शुद्ध पाण्याचा पुरवठा, शुद्ध बिस्लेरीच्या पाण्यासारखा पुरवठा, कारण की आमचा फिल्ट्रेशन प्लॅन्ट पण नवीन झालेला आहे. या सगळ्या याच्यामध्ये पारोळा नगरपालिकेचं जे इलेक्शन आम्ही जिंकलो, जी निवडणूक लोकांनी आम्हाला जो कौल दिला तो या प्रश्नावरतीच दिला. लोक बघतायत की पाणीपुरवठा योजनेचं काम किती गतिमानतेने चालू आहे, किती कालावधीत ते आपण पूर्ण केलं. पाणीपुरवठा योजना असेल, शहरामधले बाकीचे भुयारी गटारींचा प्रश्न असेल, पारोळा असेल, एरंडोल असेल, हे सगळे कामं लोकांनी बघितले. म्हणूनच लोकांनी आपल्याला नगरपालिकेमध्ये पण एकतर्फी कौल दिला. आमदार साहेब, जशी आपल्याकडे या विधानसभेची जशी जबाबदारी आपण घेतली 2024 पासून, त्यापूर्वीपासून आपण मगाशी सांगितले की या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आपण उपाध्यक्ष म्हणून आहात. 2 टर्मपासून आपण या बँकेमध्ये संचालक म्हणून निवडून येतात आहात आणि उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहात. या बँकेची अशी कोणती कामं आहेत की जी आपल्या हातातून होऊन राहिली आहेत? या बँकेच्या कार्याविषयी, तुमच्या उपाध्यक्ष या पदाविषयी तुमची सगळी सविस्तर माहिती आम्हाला जाणून घ्यायची.
गेल्या 2 टर्मपासून मी या बँकेचा संचालक आहे आणि दोन्ही वेळेस मी एरंडोल तालुक्यातून बिनविरोध संचालक म्हणून निवडून आलेलो आहे. सर्वप्रथम तर मी एरंडोल तालुक्याचे आभार मानेल की त्यांनी मला 2 टर्म अविरोध इकडे या बँकेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवलं. खरं तर ही बँक शेतकऱ्यांची आहे. इथून शेतकऱ्यांना कर्ज देणे, शेतकऱ्यांचं पीक कर्ज असेल, इतर काही मध्यम मुदत कर्ज असतील, असे कर्जांचं वाटप आपण करत असतो. ह्या बँकेतून इतर असे काही कर्ज वाटण्यासाठी फारसा स्कोप साहेब नसतो आणि आपली जिल्हा बँक ही महाराष्ट्रातली नामांकित बँक आहे. चांगल्या प्रकारच्या सुस्थितीतली असलेली बँक. अनेक जिल्हा बँक संपल्यात, हां, परंतु आपली जिल्हा बँक आजही तग धरून व्यवस्थित तग धरून नाही, चांगल्या परिस्थितीत. चांगल्या परिस्थितीत. तग धरून अजिबात म्हणता येणार नाही. बरं. अत्यंत चांगल्या परिस्थितीत आपली जिल्हा बँक आहे आणि ते चांगले असण्याचं कारण म्हणजे आपलं वर्षानुवर्षापासून असलेलं संचालक मंडळ. संचालक मंडळात कायम चांगले लोक निवडून आलेले आहेत. म्हणजे विद्यमान आमदार असतील, विद्यमान मंत्री असतील, म्हणजे माझे वडील आदरणीय आबासाहेब गेल्या 46 वर्षापासून या बँकेचे संचालक आहेत. सलग 9 टर्म ते निवडून आलेले आहेत. गिरीश भाऊ असतील, संजय भाऊ सावकारे असतील, आदरणीय नाथाभाऊ असतील, रवींद्र भैया असतील, असे जुने जाणते लोक या बँकेचं प्रतिनिधित्व करत आहेत. रवींद्र भैया साहेब असतील, त्यांच्या वडिलांचं खास करून मी नाव घेईल की आदरणीय कैलासवासी प्रल्हाद भाऊ असतील. पण प्रल्हाद भाऊंना तर मी फार, म्हणजे माझ्या वडिलांचे ते राजकीय गुरु होते, तर त्यांना मी लहानपणापासून मी बघितलेलं आहे. असे लोक आपल्या जिल्ह्यात घडून गेले म्हणून हा सहकाराचा पाया आपल्या जिल्ह्यात खऱ्या अर्थाने टिकून राहिलेला आहे. इतर जिल्ह्यांसारखं आपल्या जिल्ह्यामध्ये त्याचं अधपतन झालेलं नाही आहे. खरं तर श्रेय या सगळ्या जुन्या जाणत्या पुढाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना आपण द्यायला पाहिजे की असे लोक इथे निवडून आले, ज्याच्यामुळे ही बँक आज जिवंत आहे. ज्यांनी नीव चांगल्या प्रकारे ठेवली, ज्यांचा पाया मजबूत होता, त्या इमारतीवरती आपण उभे आहात. आता या बँकेकडून अशी कोणती महत्त्वाची कामं आपल्या हातून होणार आहेत हे मला जाणून घ्यायचं. मला विशेष करून उपाध्यक्ष म्हणून तुम्हाला असं सांगायला आवडेल की जे कर्जाची लिमिट आहे, कर्जाची जी मर्यादा आहे, माझं स्वतःचं मत असं आहे की जेवढ्या प्रमाणात आपण आज शेतकऱ्याला मध्यम मुदत कर्ज असेल, पीक कर्ज असेल, ज्या अल्प प्रमाणात आपण त्याला कर्ज देतो, मला स्वतःची माझी इच्छा असते की जिल्हा बँकेने त्या कर्जाची मर्यादा वाढवून द्यावी आणि त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल. कारण आजकाल तुम्ही बघा, महागाई वाढली आहे, बी बियाण्यांच्या किमती वाढल्या आहेत, खतांच्या किमती वाढलेल्या आहेत. शेतकऱ्याला आपण जितकं कर्ज देतो तेवढ्या प्रमाणात त्याला पेरणी वगैरे इतर गोष्टी मशागतीसाठी ते पैसे पुरत नाही. म्हणून माझी एक प्रामाणिक इच्छा आहे की जिल्हा बँकेने ते कर्जाचे रेट, हे आपलं कर्जाचं जे लिमिट आहे ते वाढवून द्यावं आणि त्यासाठी आम्ही नक्कीच संचालक मंडळात मागच्या मीटिंगमध्ये पण त्या विषयात संदर्भात चर्चा झालेली आहे आणि त्याच्याबद्दल एक पॉझिटिव्ह निर्णय येत्या काही दिवसामध्ये होईल असं मला नक्कीच आशा आहे. त्याचबरोबर आम्हाला अजूनही असं जाणून घ्यायचं आहे की आपण वकिली कायद्याचं ज्ञान आपण घेतलेलं आहे, हो, परंतु पदवी अजून घेतलेली नाही. मला तुमचा सनद घेतलेली नाही. सनद घेतलेली नाही. मला काय तो सुद्धा मला ऐकून घ्यायचं. खरं तर शिक्षण म्हणजे कशा पद्धतीने शिक्षण झालं, कुठे झाल्यानंतर झालं? मी व्यवसायात गुंतलो, व्यवसायानंतर राजकारणात ओढलं गेलो. फार काही मला वकिली व्यवसाय करावा असं मला मनापासून वाटलं नाही, परंतु मी आता सनद घेण्यासाठी ॲप्लिकेशन केलेलं आहे. तुमची तुमची डिग्री कशा म्हणजे BSL सारखी डिग्री सुद्धा तुमच्याकडे आहे, त्याच्यानंतर तुम्ही LLB सुद्धा केलेलं आहे. मी 12वी नंतर लॉ केलं ॲक्च्युली. अच्छा, 12वी नंतर पण लॉ 5 वर्षाचं. कुठे आपण कोणत्या ठिकाणी तुमच्या शिक्षणाचा तुमचा तो प्रवास देखील आम्हाला जाणून घ्यायचा. मी जळगावला SS मनियार लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेलं आहे. अच्छा, आणि आता लवकरच तुम्हाला ती सनद मिळेल असं आपण म्हणायला हरकत नाही. या शिक्षणाचा आपण राजकारणात, समाजकारणात कशा पद्धतीने आपण त्याचा उपयोग करून घेतो? नक्कीच. तुम्ही जर शिक्षित लोकप्रतिनिधी असाल तर तुम्हाला लोकांच्या समस्येचं ज्ञान लवकर होतं. आपल्याला बोलताना, भाषण करताना तुमच्या स्वतःच्या भाषेवर प्रभुत्व असणं हे फार गरजेचं आहे की नुसतं भाषण करून चालत नाही, तर ते भाषण चांगल्या प्रकारे देखील करावं लागतं. एक त्याच्यामध्ये एक कल्चरलपणा असावा लागतो, सुसंस्कृतपणा असावा लागतो. तो शिक्षणाशिवाय तर येत नाही. मग ते शिक्षण असल्यामुळे म्हणजे बोलण्याची शैली, हे ते या सगळ्या गोष्टींमध्ये आपोआप सुधारणा होते. म्हणून राजकारणात यायचं असेल तर माझं प्रामाणिक मत असं आहे, तो कमीत कमी एखाद्या पदवीधारक तरी असला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत. अच्छा, त्याचा निश्चितच हा पुढे आणि डिसिजन पॉवर सुद्धा त्याच्याने वाढत असेल, तुम्हाला निर्णय क्षमता त्याच्यामुळे मिळत असेल. वाढदिवस म्हटलं की अपेक्षा सुद्धा वाढतात की आता वाढदिवस, वर्षातून एकदा आपला वाढदिवस येतो. उद्या तुमचा वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्त आपण या एरंडोलकरांना, पारोळाकरांना, भडगावकरांना काय भेट देणार आहात? भेट म्हणजे मी आमदार झाल्यापासून साहेब 1 वर्ष मला झालं. 1 वर्षापासून मी 1 दिवसाचीही उसंत घेतलेली नाही. मी अहोरात्र माझ्या मतदारसंघासाठी काम करतोय, छोट्या छोट्या कामांसाठी झटतोय आणि असं काही खूप मोठं मी दिवा स्वप्न माझ्या मतदारसंघात दाखवणार नाही.
परंतु इतर लोकांपेक्षा मी ह्या 5 वर्षात निश्चितच काहीतरी वेगळं काम करून दाखवेल आणि ते काम केलं तरच मी लोकांपुढे मत मागायला जाईल, अन्यथा मी मत मागायला सुद्धा जाणार नाही, असा माझा स्वतःचा स्वभाव आहे. असं मी नेहमी भाषणात सांगतो की मी जी कमिटमेंट लोकांना केलेली आहे ती कमिटमेंट माझ्याकडून पूर्ण झाली नाही तर मी इलेक्शनला देखील उभा राहणार नाही. म्हणजे पहिली कृती महत्वाची. कृती महत्वाची आणि माझा स्वभाव येतो बरोबर. की मी आधी कृती करतो मग बोलतो. की भाषणामध्ये बोलायचं की मी हे करेल ते करेल आणि ते मी करणार नाही असं माझ्याने होणार नाही. मी जे बोलेल तेच करेल, जे नाही बोलणार ते करणार नाही. त्याच्यामुळे आता तेच म्हणजे मला तेच म्हणायचं आहे की वाढदिवस हा आपण कशा पद्धतीने साजरा करणार आहोत, त्यासाठी आपल्याला काही प्रकारची यंत्रणा आपण काही राबवू. हे बघा, एकतर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री यांचं दुर्दैव निधन झालेलं आहे. ॲक्च्युली मी वाढदिवस साजरा करणार नव्हतो आणि तो साजरा करणार देखील नाही आहे. फक्त जी लोकं आपल्याला भेटायला येतात, शुभेच्छा देतात, त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार मी फक्त करणार आहे. विशेष असे कार्यक्रम वगैरे काही वाढदिवसाच्या निमित्ताने मी ठेवलेले नाही आहेत. आणि पण लोकांचं एक प्रेम असतं, आदर असतो की ते वाढदिवसाला येऊन आपल्याला भेटतात, शुभेच्छा देतात. त्या शुभेच्छा फक्त मी स्वीकारणार आहे. त्याच्यात पण मी लोकांना अपील केलेले मागच्या वर्षाप्रमाणे की येताना कोणी बुके वगैरे आणू नये. येताना आणलं तर कोणी पुस्तक आणावं किंवा नोटबुक आणावे, वह्या आणाव्यात, जेणेकरून मी मागच्या वर्षी सुद्धा माझ्या वाढदिवसाला जवळपास 50,000 वह्यांचं संकलन झालं होतं. त्या वह्या मी नंतर सगळ्या शाळांमध्ये जाऊन गरीब विद्यार्थ्यांना मोफत वाटल्या होत्या. तसा संकल्प यावर्षी देखील आपण केलेला आहे. आम्हाला यावर्षी 1,00,000 वह्यांचा टार्गेट आपण ठेवलेलं आहे. 1,00,000 आपल्याला वह्यांचं वाटप हे सामान्य आणि गरीब कुटुंबातल्या मुलांना करायचं आहे, जेणेकरून त्यांना शिक्षणासाठी त्याचा उपयोग होईल. वाढदिवसानिमित्त आपण या सर्व जे गरीब गरजवंत विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत वह्या देण्याचा आपला तो उपक्रम राहील आणि त्या माध्यमातून ते पोहोचतील असं आपलं. फक्त जाता जाता या वाढदिवसानिमित्त आमच्या दर्शकांना, आपल्या सगळ्या मतदारांना, आपल्या प्रभागातील, आपल्या मतदारसंघातील सगळ्यांना काय संदेश देणार? संदेश असाच राहील की आजपर्यंत जनतेने जे माझ्यावरती प्रेम केलेलं आहे त्या प्रेमाला उतराई होण्याचा कायमस्वरूपी मी प्रयत्न करेल. आणि मतदारसंघाने जी जबाबदारी माझ्यावरती फार मोठी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी मी समर्थपणे पेलेल असा संकल्प मी या वाढदिवसाच्या दिवशी करतोय. आणि माझ्याकडून जे बेस्ट ऑफ बेस्ट काम माझ्या मतदारसंघासाठी होईल इतकं काम मी करण्याचं माझी स्वतःची तयारी आणि मानसिकता आहे. ती मानसिकता घेऊनच मी राजकारणात उतरलो आहे. मला राजकारणात इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करण्याचं माझं कायम स्वभाव राहिलेला आहे. माझा स्वभाव अनुकरण करण्याचा स्वभाव अजिबात नाही. मी काहीतरी वेगळं करण्याचा माझा मुळापासून स्वभाव आहे. तसं मी करण्याचा प्रयत्न करतोय आणि माझ्या वागणुकीत मी कायम साधेपणा ठेवेल असं मला खास करून माझ्या मतदारसंघाच्या जनतेला सांगायचं आहे. एक साधा आमदार म्हणून आपण यांच्याकडे बघतोय, पण तितकाच उच्च विद्भूषित असलेला LLB कायद्याचं ज्ञान असलेला असा हा आमदार. उद्या त्यांचा वाढदिवस आहे. आपण साऱ्या दर्शकांच्या वतीने आपण आमदारांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबूया. नमस्कार.